गाईज वेलकम बॅक टू मॅनी व्लॉग्स बाय जान्हवीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मम्मी आणि परी दोघं कामावरून आलेत, म्हणजे ऑफिसमधून आलेत. परी बेबी सेटिंगमधून आलेत आणि आज मी विचार करत होते एक रेसिपी बनवूया आणि ते मी स्वतः बनवणार आहे, म्हणजे स्वतः बनवणार आहे. आणि त्या रेसिपीचं नाव आहे कैरीचा भात किंवा कैरी राईससुद्धा तुम्ही बोलू शकतात. आणि ते मी ना, आपण जेव्हा गावाला होतो, आपण ती चुना वेचायला गेलो होतो, तिकडून कैऱ्या तोडल्या होत्या, त्या कैऱ्यांनी बनवणार आहे. तर मला खूप असं एक्साइटमेंट आहे की पहिल्यांदा मी काहीतरी बनवते. तर चला आपण एकदा इन्ग्रेडियंट्स बघूयात की इन्ग्रेडियंट्स आहेत की नाही. तर चला गाईज, आता आपण ती रेसिपी बनवायला स्टार्ट करूयात. इकडे 2 मिनटं मी किचनमध्ये थांबली, थोडी भिजली आहे मी. आपण ते आधी भात लावून घेऊया, मग बाकीचं काय आहे ते सगळं करूयात. आणि तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही ना वाटाणेसुद्धा टाकू शकता, ते मटार असतात ना ते, पण मला भेटले नाहीत म्हणून मी नाही टाकणार, ते नॉर्मल करणार आहे. सो आता आपण ती रेसिपी करायला स्टार्ट करूया. आधी मी भातच लावून घेते, त्याला तुम्हाला दाखवते भात लावताना. सो गाईज, आता मी भात लावणार, बापरे बाप. आणि आता आपण फटाफट लसूण सोलून घेऊया. तर मग तुम्हाला मी फुल रेसिपी दाखवते की मग काय 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 करायचं आहे. जास्त मोठी रेसिपी नाहीच आहे, म्हणजे असं काय आहेच नाही एवढं, आणि एकदम सिम्पल आणि इझी टू मेक आहे, लगेच होईल. सो आता फटाफट मी लसूण सोलून घेते, मग मी तुम्हाला भेटते. सो तेव्हा लसूण सोलल्यानंतर आपण कंटिन्यू करूयात. हेच माझी अर्धा तासाची मेहनत आहे, एवढूशेच लसूण सोलले, कारण मी किचनमध्ये बसले होते मगापासून, पूर्ण म्हणजे भिजूनच गेले, मला एवढा कंटाळा आला बसून बसून पण. सो आता आपण ना रेसिपी स्टार्ट करूया. सो लेट्स गो. काहीच मी रेसिपीला स्टार्ट करणार होते, तितक्या तुझ्या लक्षात आलं, अरे यार मी कैरी तर खिसलीच नाही. आणि आपण चुना वेचायला गेलो होतो ना, तोच कैरी आहे. सो आपण त्याचा खिसायला स्टार्ट करूयात. आणि मी बाहेर बसले आहे खिसायला, सो चाकूच नाही आणलं, थांबा. गाईज, आता ही आपली कैरी आहे, मी एकच सोलली कारण ही मोठी होती खूप जास्त. आणि गाईज, आपल्या ते गावावरून आणले होते ना कैरी, त्याच्यासोबत एक घोळ झाला. जेव्हा मी ते कापले तर बघितलं, अरे यार या कैऱ्यांचं तर आंबामध्ये कन्वर्ट झालं आहे. ते खाल्लं ते गोड होतं, तर विचार केला उद्या आपण त्याचा पन्ना बनवूया, आमपन्ना. आणि पप्पाने लगेच जाऊन दुसरी कैरी आणले. तर फटाफट आपण किसून घेऊया आणि किसून झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते. सो तेव्हा आपण कंटिन्यू करूया. सो स्टे ट्यून विथ मी. सो गाईज, आपण भात ऑलरेडी लावला होता, म्हणून आता आपण ना रेसिपीला स्टार्ट करूया. मी किसून ठेवलं गाईज, दिसायला खूप कमी वाटतं आहे, जास्त आणि खूप मेहनत गेली मला असं करता करता. बघ बाबा, आता स्टार्ट करूया. मी आता मोबाईल नेट सेट करून ठेवते, कारण तुम्हाला असं दिसलं पाहिजे ना किचन की मी कसं काय काय करते, काय टाकते. सो स्टार्टेड. तर गाईज, आता मी कॅमेरा सेट केला आहे. आणि आधी आपल्याला ना, जर तुमच्याकडे असं काही असेल फोडणी द्यायचं असतं ना तसं, तर त्याच्यामध्ये तुम्ही जिरं टाकून घ्या. आणि जिऱ्यानं आपल्याला काय तेल वगैरे नाही टाकायचं, कच्चंच असं भाजायचं आहे. आणि मी हे सांगायचं विसरली की जर तुम्ही जेवढा भात बनवणार आहात कैरीचा, त्याप्रमाणे म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला जमेल तेवढं घ्या. पण मी जास्त नाही बनवणार आहे, म्हणून मी थोडासा जिरा घेतला आहे. तो आता आपण भाजून घेऊ. तर मी भाजून घेते फटाफट. गाईज, झाला आग लागेपर्यंत भाजून घेऊया. मी थोडं गॅस स्लो ठेवला आहे, कारण मला एवढं असं फास्ट गॅसवरती जमत नाही ना. गाईज, आता आपले ते जिरा भाजून रेडी आहे. दाखवायला पण जमत नाही मला, सोडा. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया लसूण, ह्याच्यामध्ये टाकायचे. आणि लाल मिर्च पावडर टाकायचे, नंतर ते टाकूया.
गाईज आता आपल्याला एक कुटून घ्यायचं आहे. तर गाईज आता मी तुम्हाला भेटते कुटल्यानंतर. तोपर्यंत आपला भात पण थंड होईल. गाईज आता आपल्याला हे खिसलेलं कैरी, चटणी सगळं रेडी आहे. आता आपल्याला फक्त सगळं फटाफट करायचं आहे. तेल मी टाकलं आहे. आता आपण गॅस ऑन करूया. ओके, गरम होतं आहे. आता तापेपर्यंत आपण यामध्ये टाकणार, म्हणजे तापून झाल्यावरती यामध्ये आपण टाकणार राई 2 चमच का 1 चमच, बघते 1 चमच टाकू. आणि मग कढीपत्ता. तर गाईज आपलं तेल टाकलंय. आता आपण राई आणि त्याला फोडणी देऊ. गाईज मी 1 चमचच टाकली आहे गॅस. आणि मग नंतर आपल्याला टाकायची आहे ही चटणी जी आपण केली ती. हे बघा गाईज, असं जरा झालं हे. आता याच्यामध्ये टाकूया अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच परत हे लाल मिरची पावडर. झालं, मग याचं काय काम नाही आहे. मीठ, चवीनुसार. आणि मग कैरी. जी कैरी थोडी शिजेपर्यंत आपण म्हणजे हे हलवून घेते मी. आणि मग आपण भेटूया थोड्या वेळाने. सो स्टे ट्यून विथ मी. सो आता हे झालेलं आहे शिजून. आता यात आपण टाकूया भात. आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आता जे मिक्स होत आहे, मग नंतर आपण जेवायला बसूया तेव्हा मी तुम्हाला दाखवते की हा भात कसं झालाय ते. सो आता आपण भेटूया परत थोड्या वेळाने. इकडे आपला कैरीचा भात रेडी आहे, कैरी राईस. सो आता आपण भेटूया जेवताना. सो गाईज आता मी जेवायला बसले आणि हे बघा आपला भात रेडी आहे. आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं आहे ते. गाईज खूप मस्त भात झाला आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता. आणि कैरीचा पण टेस्ट मस्त येतो आहे. सो आता आपण भेटूया जेवण झाल्यावरती. सो स्टे ट्यून विथ मी. आता माझं जेवण झालेलं आहे आणि आता आपण भेटूया उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा भात आवडला आहे की नाही, आणि ब्लॉगसुद्धा. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.